गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बीसीसी लॅटिस मध्ये पाहत होतो. त्याचे 2 स्टेप झाले होते. तिसरी स्टेप आज आपण पाहूया. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल मेटल क्रिस्टलची पॅकिंग इफिशियन्सी सर्व आहे. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बीसीसी इन कशामध्ये पाहणार आहोत? बीसीसी बॉडी सेंटर्ड क्यूबिक लॅटिस. The diagram we have drawn, the diagram was in this way. The 3 particles, 3 पार्टिकल पाहिले होते आपण अशी आकृती. बीसीसी लॅटिस ची आकृती आपण काल पाहिली होती. तर हाऊ टू ड्रॉ द डायग्राम, प्रॅक्टिस द डायग्राम. From the center of this we drawn in this way, and again from this in this way, and this should be touched to this, then from this any point, okay, from this the diagram was in this way. काल आपण ही आकृती पाहिली होती. तर यामध्ये आपण अशी आकृती पाहिली होती की this was the diagram. Okay, now what was there? This point was थोडी वरची लाईन थोडी मोठी काढायची. मग काय होते, असं त्याला टच करते, त्याच्यामधून पास नाही झाली पाहिजे. ओके, सो दिस शुड बी लाईन इन दिस वे. तर या आकृती आपण असं पाहिलं होतं काल. तर यामध्ये ही डायग्राम वेल सिस्टमॅटिकली ड्रॉ करायची. अँड वी हॅव सीन द डायगोनल. याला आपण काय म्हटलं होतं? असं डायगोनल ऑफ द क्यूब. क्यूबचा काय होता? हा डायगोनल. आता इथून आपण इथपर्यंत एक कन्स्ट्रक्शन केलं होतं. त्याला नाव दिलं होतं ए सी. दिस वॉज अँड दिस इज एफ अँड दिस इज डी अँड दिस इज ई. तर यामध्ये आपण 2 स्टेप पाहिले होते. पहिली स्टेप झाली होती आपली, फर्स्ट स्टेप वॉज द रेडियस ऑफ द स्पियर. रेडियस ऑफ स्पियर, स्पियरची रेडियस काढली होती आपण. आर इज इक्वल टू रेडियस ऑफ द स्पियर. आर इज इक्वल टू किती आला होता? आर इज इक्वल टू रेडियस ऑफ स्पियर इन बीसीसी. कशामध्ये होते? बीसीसी. तर बीसीसी म्हणजे बॉडी सेंटर्ड क्यूबिक मध्ये रेडियस आर इज इक्वल टू किती येते? रेडियस आर इज इक्वल टू √3a/4 ही रेडियस काढली होती आपण. त्यानंतर दुसरा पॉइंट सुद्धा पाहिला होता आपण. द सेकंड पॉइंट, दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ स्पियर. व्हॉल्यूम ऑफ स्पियर याची व्हॉल्यूम पण काढली होती आपण. तर काय होती व्हॉल्यूम? द व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू स्पियरची व्हॉल्यूम आपण काढली होती का? द व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू √3 pi a cube divided by 6. √3 pi a cube divided by 6 ही व्हॉल्यूम आपण काढली होती, व्हॉल्यूम ऑफ स्पियर. आता तिसरी स्टेप आज आपण पाहणार आहोत. तर तिसरी स्टेप अशी आहे की टोटल व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पियर. स्पियरची आता टोटल व्हॉल्यूम काढूत आपण. द टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पियर. सो दिस 2 स्टेप वी हॅव सीन. हे 2 पायऱ्या झाल्या होत्या. आता टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पियर, स्पियरची टोटल व्हॉल्यूम as the number of particle in BCC unit cell, in
BCC unit cell, the number of particles is equal to 2. Number of particles किती असतात 2. मग therefore total volume काय होतं मग therefore volume is equal to √3 pi a cube by 6 into 2. So it comes बेत्रिक 6. So it will be √3 pi a cube divided by 3. तर ही झाली व्हॉल्यूम ऑफ कोणाची झाली, द व्हॉल्यूम ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑफ स्फियर. तर टोटल व्हॉल्यूम नंतर लास्ट पॉइंट असते आपलं पॅकिंग इफिशियन्सी काढतो आपण. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू लास्ट स्टेप, फोर्थ स्टेप. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू, you know the formula. What is formula of packing efficiency? That is the volume of particle in unit cell. Volume occupied by the particle, volume occupied by particle in कशामध्ये unit cell divided by total volume of unit cell, divided by how much? Total volume of unit cell. It is multiplied by 100. Total volume of unit cell multiplied by what? 100. Okay. So therefore volume occupied by particle ने volume occupy केलेली आहे. volume occupied particle किती आहे? √3. This is equal to √3 pi a cube divided by 3. This is काय 3. This is 3 a cube. √3 pi a cube divided by what? A cube. So therefore this packing efficiency finally it comes, याची packing efficiency येते 68%. 68% is the packing efficiency. काल आपण पाहिली होती 52. So it comes how much? 68%. This is the packing efficiency of कोणाची आली? BCC, that is BCC unit cell ची packing efficiency is equal to 68. Therefore volume occupied by किती असेल मग? Therefore volume occupied by particles in BCC unit cell. BCC unit cell मध्ये volume किती ऑक्युपाय करेल? Volume occupied by particle in BCC unit cell is equal to 68%, and the volume unoccupied or empty spaces is equal to 32%. किती percentage येईल? 32%. 6 8 10 7 10. So this 32% volume is unoccupied, that is the empty space. This is the packing efficiency of BCC crystal lattice. Okay. तर 2 स्टेप काल पाहिले होते आपण इथपर्यंत. आज काय राहिला होता फक्त टोटल व्हॉल्यूम ऑफ स्फियर. टोटल व्हॉल्यूम ऑफ स्फियर म्हणजे काय? इन BCC युनिट सेल द नंबर ऑफ पार्टिकल्स इज इक्वल टू किती असतात? 2. हा फेसला BCC बॉडीच्या सेंटरला एक असतो आणि 8 कॉर्नरची किती असतात? 1 कन्सिडर करायचं आणि दॅट्स व्हाय इट इज 1 + 1 किती येतो? 2. देयरफॉर व्हॉल्यूम इज इक्वल टू काय कालची काढलेली आपण? √3 pi a cube by 6 into 2. Number of particles are 2. So it comes 3. √3 pi a cube divided by 3. बेत्रिक 6. Therefore packing efficiency is equal to काय आहे finally? Volume occupied by particle unit cell divided by total volume of कोणाची? total volume of unit cell ची. याला multiplied by 100. तर हा किती येतो मग? √3 pi a cube. Volume occupied किती आहे? √3 pi a cube. √3 pi a cube divided by किती आहे? 3. आणि हे 3 काय आहे? a cube. टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती आहे? a cube असते टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तर फायनली हे किती येतो? 68%. तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन BCC युनिट सेल, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन BCC युनिट सेल इज किती येते? फायनली 68%. देयरफॉर व्हॉल्यूम ऑक्युपाइड किती आहे? 68%. व्हॉल्यूम ऑक्युपाइड व्हॉल्यूम आहे, ऑक्युपाइड व्हॉल्यूम. आणि 32% व्हॉल्यूम काय झाली? एम्प्टी स्पेस. हीच स्पेस कशी आहे? एम्प्टी. म्हणजे व्हॉल्यूम अनऑक्युपाइड त्यालाच काय म्हणतो आपण? एम्प्टी स्पेस. तर ही एम्प्टी स्पेस किती येईल? 32% एम्प्टी स्पेस इन कशामध्ये आहे? BCC लॅटिस. तर हे झालं कशाचं झालं?
पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन कशामध्ये बीसीसी लॅटिस मध्ये. डायग्राम व्यवस्थित ही ड्रा करायची, 3 पार्टिकल काढायचे, कन्स्ट्रक्शन व्यवस्थित. द अँगल्स, दिस 2 अँगल्स आर इम्पॉर्टंट. हा अँगल FAD आणि FED, these 2 angles are important in this diagram, and volume is equal to √3 pi a cube. Okay.